परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान करता पुरुष ज्ञान से भगवान तुला आता एक वेळ सांगतो, तुला माहित आहे की नाही, स्वल्पविराम पूर्णविराम प्रश्नार्थ चिन्ह जिथेही येईल तिथं थांबायचं. कळते का? पण हे अर्ध काम तिथं थांबायचं म्हणजे विषयाची संगती लागते. ते विषय तिथे पूर्ण केलेला असतो. मग संदिग्ध असेल पूर्ण असेल तर हे लक्षात ठेवा. वाचायचं मंगल झालं. त्रिविध सत्ता पक्ष में विलक्षण जागृत स्वप्न की दो सत्ता के मान्यते अविलक्षणता. हे रात्री झालं पण सांगतो, चांगला विषय महत्वाचा आहे. झालं नाही, फक्त हेडिंग वाचली ती रात्री. बरोबर. तर तीन सत्तेमध्ये जागृत आणि स्वप्नाची विलक्षणता, त्याचे वेगळे रूप आहे, वेगळे लक्षण आहे. तीन सत्ता जर मांडले तर तीन सत्ता कोणत्या? पारमार्थिक, प्रातिभाषिक आणि व्यवहार. हे तीन. आणि दोन सत्ता मांडले तर दोन्ही एकच. प्रातिभाषिक पारमार्थिक छान बोललं, पण जागृत आणि स्वप्न यात काही फरकच नाही. दोन सत्ता मांडल्या तर हे दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे. आणि दृष्टीसृष्टीवाद जेव्हा लिहिलेलं सांगता येतो, पण त्याची भूमिका फार वेगळी आहे. विषय असा, दृष्टीसृष्टी एक अनुभव सांगतो तुम्हाला. गुरु शब्द ज्ञानात किती फरक आहे? 5 विषय तरी वेगळे आहेत, पण शब्द ज्ञानात किती फरक आहे? आणखी याच्यावर थोडं सांगतो. लंग तोंडात पुन्हा झालं थकून टाक, तर धर, खोकला कमी होईल. त्याच्यावर गुरुचं चिंतन एक असं सांगितलं होतं दृष्टीसृष्टीवादाचं. राम या पदामध्ये अक्षर 2 आहेत. नीट ऐकायचं, लक्षपूर्वक ऐकायचं, कळेल असं वाटायला, पण नीट ऐका. राम हे 2 वर्ण एकत्र असं पद झालं. पण याच्यात घ्या लक्षात, राच्या वेळेस राहाची जी वृत्ती ती मकारामध्ये नाही. राची वृत्ती ती मकाराकडे गेली की आता ह्या दोघंच पाहायला किती संधी आहे. हो, रकाराची वृत्ती मकारापणच राहत नाही. आणि ह्या दोन्ही वृत्त्या आहेत ना, किती संधी आहे. राची मावळती मती निर्माण होते, याच्यामध्ये आहे का काल? नाही. तसं वृत्ती सृष्टी आहे, साक्षात जे दृष्टी आहे तिकडं. हे त्या विषय नारायणाला आणि त्याच्या विद्यार्थ्याला झपला नाही. वृत्ती प्रावकरचं चिंतन सांगताना वृत्ती सृष्टी आहे आणि अविद्या वृत्ती दृष्टी आहे, आणि ही शब्द मात्र वस्तू नाही.
हे बी कळण्याकरता शब्द आहे, अनुभवमध्ये घ्यायचे. म्हणून दोन सत्ता म्हणले तर दोन्ही एकच. आता जागृत स्वप्नाला आहे का आयुष्य, म्हणून दोन्ही प्रातिभाषिक. पण हे झपत नाही म्हणून तीन सत्ता कल्पनेने केल्या साधूने आणि प्रतिभाषिक सत्ता स्वप्नाला दिली. जागृतीमध्ये दीर्घकालाचा भ्रम आहे, जगसत्तेचा भ्रम आहे, देशकालाचा भ्रम आहे, पदार्थाचा भ्रम आहे. म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता मानली. आणि व्यावहारिक सत्ता हे त्यातले जे अध्यास असणारे, त्यातले जे स्वप्न असणारे, त्यातले जे रज सर्प असणारे, त्याचे जे सुप्ती रज असणारे, हे ब्रह्मज्ञानातून त्या पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतात. रजचे ज्ञान सर्प निवृत्त, सुप्तीचे ज्ञान रजत निवृत्त, स्वप्नाच्या ज्ञानाने स्वप्नाची निवृत्ती जागृतीच्या ज्ञानाने होती. असे व्यावहारिक सत्ता घेतले तर. आणि दृष्टीश्रीची आधार दिशेने गेले तर एकच. चला लक्ष येतं ना विषय. ऐसी शंका होवे है दूसरे पक्ष में ब्रह्मचेतन का चेतन स्वप्न का अधिष्ठान कहा. दुसऱ्या पक्ष में म्हणजे कोणतं अविद्या ज्यांनी उपादान कारण मानले तो, आणि पहिला पक्ष अंत्यकरण उपाधी मानलेला तो. तर अंत्यकरणाचा विचार झाला. आता अविद्याचा चालला तर अविद्या स्वप्नाचं उपादान कारण जर मानले तर ब्रह्मचेतन अधिष्ठान आहे. कारण ब्रह्म हे शरीराच्या आत आहे, शरीराचा बाहेर आहे. हा. और अविद्या उपादान कारण कही. आणि अविद्या उपादान कारण कशाचं. स्वप्न. स्वप्न. चला तहा अधिष्ठान ज्ञान से कल्पित की निवृत्ती होवे है. तहा म्हणजे तिथे अधिष्ठान नाम ब्रह्मचं ज्ञान झाल्यानंतर कल्पित पदार्थ असणार त्याची निवृत्ती होते. कल्पित पदार्थ अज्ञान तत्काळ हे कल्पित आहे. अज्ञान तत्काळ. अज्ञानाचं कार्य काय. स्वप्न. हो. अविद्याच्या निदा विश्व स्वप्नाचा धंदा हो. अविद्याच्या निदा विश्व स्वप्न धंदा भोगित होता प्रबुद्ध अनादीचं. म्हणजे ज्याची उत्पत्ती नाही त्याला अनादी पद घालायचं. एक अनादी शांत पद आहे, एक अनादी अनंत आहे. अनादी अनंत चेतन आहे, अनादी शांती अविद्या तत्काळची आहे. अविद्या पण. म्हणून प्रातिभाषिक सत्याच्या दृष्टीने अधिष्ठान स्वप्नाचे ब्रह्म आहे. आणि जागृती स्वप्नात काही फरकच नाही. प्रतिभाषिक सत्ता कळली तर, आणि हे कळलं दृष्टीस्थित्वात कळलं तरच. हो. अरे किती उदाहरण दिलं तुला आता लक्ष येईल. राम ही पद उच्चारता, पण याच्यात किती समजे. रामच्या ज्ञानात मोहचं ज्ञान नाही, आणि मोहच्या ज्ञानात रामचं ज्ञान नाही, आणि दोन पदार्थ किती समजे आहे का वेग. तितकीच जगाची सत्ता आहे प्रातिभाषिक सत्तेमध्ये. म्हणून आज सकाळी विषय आला वेद ते माईक. आता त्याबाबतचा विषय आहे. वेद ते माईक, शास्त्र ते लवाड, आणि पुराणाचे भास्कर. जाताना काय सांगितलंय. वेद लवाड आहे म्हणजे नाही ते सांगतो तो लवाड. आणि शास्त्र काय म्हणलो मी आता. वेद ते माईक. वेद ते माईक, शास्त्र ते लवाड. नाही त्याच कधी ते जवळ ताण दिला. आणि पुराण भास्कर. भास्कर म्हणजे भ्रष्ट. हा. पुराणाला भ्रष्ट म्हणजे नात्र आहे. कळते का वांग आहे. हो. आणि इतकं सिद्धांत साधनचा. आणि वेदाला माईक उरीनच आम्हाला सांगावं. वेद माईक कसा आहे तिथे जरी लिहिलं असेल, पण त्याचा अर्थ कसा आहे. माया अधिष्ठान चैतन्याचा संबंध, तिथे ओम हा शब्द कल्पित झाला. म्हणून वेद माईक, शास्त्र लबाड, आणि पुराण भास्कर. कुठला सिद्धांत आहे हे प्रातिभाषिक सत्ता कळली तर हे कळेल, आणि प्रातिभाषिक सत्ता जर नाही कळेल हे कळत नाही. चला. और स्वप्न का अधिष्ठान ब्रह्म है, याते ब्रह्मज्ञान विना अज्ञानी को
जागरण में स्वप्न की निवृत्ति नहीं हुई चाहिए, असा अनुवाद आहे किंवा पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. शंका आहे. यामध्ये एक शंका आहे. वाच. परत वाचू का? पुन्हा वाच ना. दूसरे पक्ष में ब्रह्म चेतन स्वप्न का अधिष्ठान कहा. म्हणजे अविद्या उपादान कारण मानणारा हा दुसरा पक्ष, त्याने ब्रह्मचेतन स्वप्नाचं अधिष्ठान मानलं. और अविद्या उपादान कारण कही. आणि अविद्या उपादान कारण कशाचं? स्वप्नाचं. कहा अधिष्ठान ज्ञान से कल्पित की निवृत्ति होवे है. आणि तिथं कल्पित असणाऱ्या स्वप्नाची त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्त होतं. और स्वप्न का अधिष्ठान ब्रह्म है, याते ब्रह्म ज्ञान विना अज्ञानी को जागरण में स्वप्न की निवृत्ति नहीं हुई चाहिए. आणि जर त्याला ब्रह्मज्ञान झालं तर जागृतीमध्ये स्वप्नाची निवृत्ती नहीं हुई चाहिए. का बरं? जागृती दोन्ही सारखेच ना. अविद्या उपादान कारण, जागृतीला अविद्याचं उपादान कारण, स्वप्नाला अविद्याचं उपादान कारण. मग दोन्ही सारखेच लक्षण झाले पाहिजे ना. मग जागृतीमध्ये स्वप्नाची निवृत्ती न व्हायला पाहिजे असं पूर्व पक्ष आहे. अन्य शंका. दुसरी एक शंका त्याच्या बरोबर, जैसे स्वप्न का अधिष्ठान ब्रह्म और उपादान कारण अविद्या है, तैसे वेदांत सिद्धांत में जागृत के व्यावहारिक पदार्थन का भी अधिष्ठान ब्रह्म है और उपादान कारण अविद्या है. याते जागृत के पदार्थन को व्यावहारिक कहे है और स्वप्न को प्रातिभाषिक कहे है. असा का भेद करा? जर दोन्ही अवस्थेला अधिष्ठान एक आहे, उपादान कारण एक आहे, मग ह्याच्यात भेद का केला? जागृतीला व्यावहारिक सत्ता मानली, स्वप्नाला प्रतिभाषिक सत्ता मानली. या दोघांचं वेगळं लक्षण केलं. एक सगळं काव्याचं कार्य आहे ना. आणि ही शंका केव्हा येत असते? प्रमेय न कळल्यावर किंवा भूमिका न कळल्यावर. कोणत्या भूमिकेतून विषय झाला? पहिले शेडिंग लिहिले की दृष्टी सृष्टवादाच्या दृष्टीने दोन्ही सारख्याच आहेत. हे कुठे लक्षात घेतलं? पण हे लक्षात ठेवून शास्त्रकारांनी पूर्व पक्षी शंका घेऊन त्याचे बिनचूक कळण्याकरता ही प्रक्रिया चालवतात. वास्तविक पूर्व पक्ष नाही, उत्तर पक्ष नाही. दोन्ही अंगाने आपणच होते महात्मे. कारण स्रोतात चतुर असला तर त्याला अडचणी येईल ना, म्हणून नको. स्रोत त्याला अडचणी येईल म्हणून दोन्ही बाजूनी शास्त्रकार अनुभवी महात्मे बोलतात. ऐसा भेद नहीं हुआ चाहिए. कसा? स्वप्न प्रातिभाषिक आहे, जागृती व्यावहारिक आहे, असा भेद नाही व्हायला पाहिजे. सगळे ब्रह्म अधिष्ठान आहे, अविद्या उपादान करून दोन्हीचा. मग याच्यात भेद का केला? काहे ते दोनों का अधिष्ठान ब्रह्म है और उपादान कारण अविद्या है. ना, तिथं आलं का नाही? यात दोन्हीचं उपादान कारण अविद्या. दोन्ही म्हणजे जागृत स्वप्न आणि अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून याते जागृत स्वप्न दोनों व्यावहारिक हुए चाहिए, म्हणून अथवा दोनों प्रातिभाषिक हुए चाहिए. ह्या दोन्ही अवस्था एक व्यावहारिक तरी झाल्या पाहिजे, एक प्रातिभाषिक तरी झाल्या पाहिजे. पण तुम्ही विलक्षण केलं. जागृत सत्यच वाटते, स्वप्न प्रतिभाषिक वाटतं. ते काय? जर अविद्याच उपादान कारण आहे, अधिष्ठान ब्रह्म आहे, मग जागृती स्वप्न एक फरकच नाही. आणि तुम्ही तर फरक दाखवला. चला, दोनों शंका बने नाही. आता ह्या दोन शंका जो पूर्व पक्षाचे आहेत ते दोन्ही शंका नाहीत, त्या खऱ्या नाहीत, ते सिद्ध होत नाहीत. काहे ते? कारण प्रथम शंका का समाधान यह है, निवृत्ति दो प्रकार की होवे है. आता पहिली शंका कोणची आहे का नाही? हिताला हे विचारतात. ब्रह्माधिष्ठान अविद्या उपादान कारण दोघाला जर म्हणलं तर फरक काय? ही पहिली शंका. दुसरी शंका आता वाचलेली कोणची आहे? आता एवढेच वाचलेले भेद व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. हे का भेद करायचं कारण? चला, या पहिल्या शंकेचं उत्तर. निवृत्ती दो प्रकार की होवे है. हे वेळे तुला लक्ष आलंय का? निवृत्ती
दोन प्रकारचे असते, एक लय निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती. लय निवृत्ती कशाला म्हणायचं सांगतो गुरुजींनी सांगितलेलं. उन्हाळ्यामध्ये गवताचं बी मातीत लय होतं, पावसाळा आला की उगवतं. तसंच आहे झोपीमध्ये वृत्तीचा लय होतो. आणि अभ्यास करणार सोहमचा जर अभ्यास करायचा ते अशुद्ध सत्वगुणामध्ये ती वृत्ती लीन होती. अशी एक निवृत्ती आहे, एक लय निवृत्ती आहे, एक आत्यंतिक निवृत्ती आहे. त्यामध्ये व्यवहारिक सत्ता जर घेतली तर स्वप्नाचा लय होतो, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. हे पहिल्या शंकेचं उत्तर द्यायला लागलेत. आयुष्यामध्ये लीन होते. यह पूर्व ख्याति निरूपण में कही है. हे ख्याती प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये हे चिंतन सांगितलेलं आहे. कारण सहित कार्य का विनाश रूप अत्यंत निवृत्ति तो स्वप्न की जागृत में ब्रह्म ज्ञान विना बने नहीं. लक्षात घे, कारणासह कार्याची निवृत्ती झाल्याशिवाय अत्यंतिक निवृत्ती नाही. गुरुजी दृष्टांत द्यावं. लय निवृत्ती लोक भादरलं लय निवृत्ती, कारण पुन्हा उगवतात ना. हातामत केल्यावर त्याचा लय झाला तात्पुरता, पण पुन्हा उगवतो ना. तसं अविद्यामध्ये वृत्ती लीन झाली आणि पुन्हा निर्माण होते, पण स्वप्न लीन होतं. अत्यंतिक निवृत्ती कधी होत असते? अत्यंत निवृत्ती अविद्यासह किंवा कारणासह कार्याची निवृत्ती झाली तरच आत्यंतिक निवृत्ती. म्हणून लय निवृत्ती झालेली आहे त्याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही असं त्याचं खंडन केलं थोडक्यामध्ये. आता पुढं काय आहे का बरोबर आला का नाही विषय? परंतु दंड के प्रहारते जैसे घट का मृत्तिका में लय होवे है, तैसे स्वप्न की हेतु जो निद्रा दोष ताके नाशते व स्वप्न की विरोधी जागृत की उत्पत्ति ते अविद्या में लय रूप निवृत्ति स्वप्न की ब्रह्म ज्ञान विना संभवे है. दोन प्रकारचे उत्तर दिले. अविद्या दोष झोप आहे, त्या दोषाची निवृत्ती जर झाली झोप बर का, तर त्या स्वप्नाची लय निवृत्ती अविद्यामध्ये होती. म्हणून त्याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही, कारण आत्यंतिक निवृत्ती झाली नाही ना. दोषाची निवृत्ती झाली पण अविद्या तशीच राहिली ना, म्हणून त्याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही. म्हणून स्वप्नाची निवृत्ती लय रूपाने अविद्यात झाली. दोषामुळे जे स्वप्न पडते ते झोप हे दोष आहे ना. मग झोप या दोषाची निवृत्ती झाली की अविद्या निवृत्त नाही झाली, कारण कारणासह कार्याची निवृत्ती अत्यंतिक निवृत्ती. मग इथं कार्याचं लय झालं ना अविद्यामध्ये, मग अविद्या कारण तशीच राहते ना. म्हणून स्वप्नाला ब्रह्मज्ञानाची गरज नाही लय निवृत्तीच्या दृष्टीने. और जो शंका करी जागृत स्वप्न दोनों समान हुए चाहिए तो बने नहीं. काहे ते जागृत के देहादिक पदार्थन की उत्पत्ति में तो अन्य दोष रहित केवल अनादि अविद्या ही उपादान कारण है. आता बघ दोन्ही सारखे कसं होतील? दोन्ही सारखे होत नाही, कारण जागृतीमध्ये जागृतीच्या पदार्थाला दोष नाही, स्वप्नातल्या पदार्थाला स्वप्नाला दोष झोपीच आहे ना. आणि या जागृतीच्या पदार्थाला नुसते अविद्याच कारण आहे असं आहे. और स्वप्न के पदार्थन में तो साधी निद्रा दोष भी अविद्या का सहायक है. आणि स्वप्नामध्ये झोप हे दोष अविद्याचंच कार्य आहे. याते अन्य दोष रहित केवळ अविद्याजन्य व्यावहारिक कहिये है. म्हणून दोष रहित अविद्याचं कार्य व्यावहारिक म्हणलं जातं.
दोषरहित, सुषुप्ती नावाच्या दोषरहित अविद्या जगात उपादान कारण आहे, म्हणून त्याला व्यावहारिक म्हणले जाते. और सादी दोष सहित अविद्याजन्य प्रातिभाषिक कहिए है. साधी दोष म्हणजे कारणाचं कार्याची निवृत्ती, त्याला म्हणते मग त्याला प्रातिभाषिक म्हणायचं. कारण साधे म्हणजे आहे का नाही, पुढे वाच. सादी दोष सहित अविद्याजन्य प्रातिभाषिक कहिए है. दोषास आहे का नाही, दोषास अविद्याचं कार्य जे स्वप्न आहे त्याला प्रातिभाषिक म्हणतात. दोषयुक्त पदार्थाला प्रातिभाषिक म्हणायचं आणि दोषरहित अविद्याच्या कार्याला व्यावहारिक म्हणायचं. असे 3 सत्तावादाचे विचार चालू आहेत. दृष्टीसृष्टीवाद बाजूला ठेवला सध्या, पण दृष्टीसृष्टीवादाचे अधिकारी बोटावर शेतकरी बघायला. स्वप्न के पदार्थ निद्रा दोष सहित अविद्याजन्य होने के प्रातिभाषिक है. और जागृत के पदार्थ अन्य दोष रहित अविद्याजन्य होने ते व्यावहारिक कहिए है ना. स्वप्नाचे पदार्थ प्रातिभाषिक दोषयुक्त आहेत म्हणून. कोणता दोष आहे? झोपीचा दोष आहे. आणि जागृतीच्या पदार्थाला दोष नाही, कोणता झोपीचा दोष नाही, नुसतं अविद्याचं कार्य आहे, म्हणून त्याला व्यावहारिक म्हणले जाते. इस रीति से स्वप्न के पदार्थन में जागृत पदार्थन ते विलक्षणता है. अशा रीतीने स्वप्नातल्या आणि जागृतीच्या पदार्थाचं विलक्षण आहे, स्वरूप वेगळं आहे. त्याला याचे लक्षण, याचं अस्तित्व वेगळं आहे, स्वप्नाच्या पदार्थाचं अस्तित्व वेगळं आहे. कारण ते दोषच आहे म्हणजे प्रातिभाषिक आहे. जागृतीच्या पदार्थाला दोष नाही, नुसते अविद्या उपादान कारण, म्हणून ते दीर्घकाळ वाटतात. एवढं फरक आहे झाला. म्हणून व्यवहारिक सत्यामध्ये स्वप्नाला प्रातिभाषिक का म्हणलं? झोप दोषामुळे. आणि दृष्टीसृष्टीवादाने सगळं अविद्याचं आहे. दृष्टीसृष्टीवाद हे सगळं अविद्याचं कार्य आहे. 3 अवस्था अविद्या आहेत. मग 3 अवस्थेमध्ये सगळं चालू, पण दृष्टीसृष्टी. पण व्यवहारिक सत्तेमध्ये झोप हे दोष अविद्याचं कार्य, स्वप्न आहे म्हणजे प्रातिभाषिक म्हणलं दोषामुळे. आणि जागृतीच्या पदार्थाला झोप ही दोष नसल्यामुळे त्याला व्यावहारिक म्हणले जाते. चला. परंतु यह संपूर्ण 3 प्रकार की सत्ता मानिके स्थूल दृष्टि से कही है. कोणत्या दृष्टीने? स्थूल म्हणजे आहे का नाही, स्थूल दृष्टी कोणाला सांगावं लागतं. इतकं सूक्ष्म सांगून मी स्थूल दृष्टी म्हणते त्याला. एकदा काय झालं, उगाच सादृश्य उदाहरण आलं. नीट ऐका सिद्धांत. ज्याच्यावर सामग्री कमी आहे त्याचा विचार सांगतो, त्याला स्थूल दृष्टी म्हणावं. कुठं वैराग्य आहे, विवेक नाही, कुठं विवेक आहे, वैराग्य नाही, असं काहीतरी कमी असल्यानंतर त्याला हे इतकं प्रकरण पूर्ण सांगावं लागतं. पण पूर्ण सामग्री जर असेल तर त्याला कार्य. आता याला एक उदाहरण. कोल्हापूरचा एक पैशावाला माणूस 50,000 बरोबर घेतले आणि मुंबईला गेला. हिरे आणायचे ना. तिथे गेल्यानंतर त्या दुकानामध्ये गेला. म्हणजे हिरे म्हणजे केवढ्याचं घ्यायचा? म्हणजे 50,000. म्हणजे ही चिल्लर आहे, हे आमच्यात नाही माल, आमच्या कोटीच्या पुढं बोला. आणि साधं चिल्लर दुकानात तुम्हाला पाठवून एक गडी दिला साधं. तशी सामग्री कमी असं होत असतं. हे सामग्री कमी असल्यामुळे हे उदाहरण दिलं. 50,000चा 50 लाखाचा सामग्रीवाला कमी आहे. तसं परमोपासना झाली असेल, देव बोलला असेल, पण जगत सत्याची बुद्धी जात नाही. तुम्हाला लक्षात जर असेल तर कर्म आहे पण जगत सत्याची बुद्धी गेली नाही. उपासना आहे, जगत सत्याची बुद्धी गेली नाही. आणि हे दोन्हीच्या कृपेने मात्र या दोन्हीच्या साधने अंतकरण पवित्र आणि स्थिर झालं. सामग्रीमध्ये स्थूल दृष्टीने सांगायला लागलो मी.
स्थूल दृष्टी कोणती असते, कशी असते हे सांगू. आणि थोडक्यात जर सांगायचं, सामग्री कमी आहे त्याची स्थूल दृष्टी, म्हणजे ते संपूर्ण सामग्री आहे ते उत्कृष्ट अधिकारी. असे संपूर्ण सामग्रीचा अधिकारी कोण? तत्वदृष्टी. म्हणून तर मग बोलणं पण तुमच्या लक्षात येईल. माझं बोलणं, माझा हेतू तुम्हाला कळत ना. काही करा, मला काय घेणं नाही. आणि साधूचा हेतू कळत नसतो विषयासक्तीमुळे. विषयासक्ती या शब्दाचा अर्थ विषय भोगणं नाही. हा, जगतामध्ये आपण बिनचूक वागणं ही विषयासक्तीचं लक्षण आहे. खोटं म्हणजे बिनचूक वागतं आहेच काय खोट्यात, पण समज असा आहे की मी बोलतो ते खोटं नाही, पण जगतच खोटं. त्या खोट्यामध्ये खरं काय ही विषयासक्ती आहे. तसं नाही. गुरुजींनी सांगू, खोटं खोटं खरंच कळलं पाहिजे, पण खोटं खरं वाटतं म्हणून विषयासक्ती. देह खरा का खोटा? तुकोबाराय म्हणतात, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रखून तसे भासत तसे. काय वाटतं आपल्याला? मग ह्याच्यामुळे ही घडत नाही. नेहमी आम्ही तुम्हाला दर्शन द्रष्टा सांगतोय. दृश्य आहे ती देहाधिक जगत आहे, ती सत्ता स्फूर्ती शून्य आहे. पण लक्षात नाही, हे अधिकारी कमी आहे ना. याच्याजवळ विचार असेल तर वैराग्य नाही. वैराग्य नसल्यामुळे जग सत्य तर बुद्धी जात नाही. जगताच्या ठिकाणी विटकेपणा येत नाही, जगताच्या ठिकाणी तुच्छपणा येत नाही. जग म्हणजे मन. अगोदर जग म्हणजे मन आहे आणि नंतर देह आहे. आणि हे याच्याकरता कळायचं म्हणजे स्थूल दृष्टी त्याला म्हणायचं. मग त्यात शास्त्री आलेत, पंडित आलेत, योगी आलेत, भक्त आलेत, कलावंत आलेत, हे सगळे जगसत्यवादी. आचार चांगला जरी असला तर जगत सत्य बुद्धी. सांगू का गुरुजीचे जर थोडं गुरूंच्या भाषेत अर्थ वेगळा करताल का? अर्थ वेगळं करीत नसलं तर सांगतो. आमच्या गुरूंची भाषा लय शेतकरी. लग्न झालेले चांगलं का ठेवलेले चांगले? तसं परमार्थाचं ज्ञान खरं आहे का व्यवहार ज्ञान खरं आहे? सिद्धांतीच आहे. आणि दोन्ही नुकसानी करतात. हो, मी ब्रह्म ही वरती आनंदात राहू शकत नाही, आनंदात ज्ञान करून देते. आणि मी देह त्याच्यासारखं मोठंपणा कोणीच नाही. मग हो, मग मी देह म्हणणं म्हणजे ते ठेवलेली सारखे, आणि मी ब्रह्म म्हणलं म्हणजे लग्न झाल्यासारखं. पण दोन्ही नुकसान येत आहेत. पण गुरूंची भाषा कळण्याकरता पण सिद्धांत बोले गोड आहे. जिथं दोन्ही नुकसान होते ते काय खरं आहे. पण तुम्हाला वाटतं आमचं काय चुकलं? तुमचं चुकलं म्हणतो जीव दशा आहे. जे चुकले नाही ते आनंदात राहतात. जे चुकले न कळण्यामुळे त्यांचे आम्ही बिनचूक वाटतो. पण तुला जन्ममरण कशामुळे आलं, तुला सुख दुःख कशामुळे होतात, तुझे संकल्प पूर्ण का होत नाहीत, कुठं कळतं हे? मग ह्यालाच खरं म्हणतात. म्हणून आज जग पक्के म्हणजे स्थूल बुद्धीचे लोक. स्थूल बुद्धी करता हे 3 प्रकार सत्ता सांगितले. कोण कोण आहे ते स्थूल बुद्धी? कोणाच्या अंदाजा तरी एका तरी निवड ना. स्थूल बुद्धी आहे का नाही? फक्त एकच जीवनमुक्त महात्मा जर सोडला, गुरुजीसारखा, आबासारखा, हे सगळे एका वर्गात. या दोन्ही पुरुषाचे अधिकार, या दोन्ही पुरुषाचं वैभव फार वेगळं, फार वेगळं. ते साधक जर पूर्ण असेल तरच त्यांचं वैभव कळेल. तुला सांगू थोडं चिंतन. खोटं खोटं कसं वाटतंय, खोटं खरं कसं वाटतं, याच्यावर विषय चाललाय. तुमचा आचार बिनचूक आहे का विचार बिनचूक आहे? म्हणून स्थूल बुद्धी आहे का नाही?
मग या स्थूल बुद्धीमध्ये सगळे शास्त्र आले. बुद्ध आला, चार वाक आला, वैभव योगाचार आला, हे 6 शास्त्र आले, हे सगळे आले. एक वेद व्यास सोडलं तर म्हणून स्थूल बुद्धी करता 3 सत्ता सांगितल्या. आणि जे अधिकारी त्याच्या करता 2च, प्रातिभाषिक, व्यावहारिक, पारमार्थिक. ते अभंग केला आम्ही म्हणून दाखवतो, पण ती सत्ताच प्रकरण कळलं नाही तर अभंग काय कळायचं आहे. येसा ते आल्या ओळगा सारंग धरू, नाही तरी संसारूचा गेला. या यशाला म्हणजे या साथीला म्हणजे मानवच्या पेटेला, मानव एक बाळ आहे आणि त्या पेटेला तुम्ही आलात. हे एक बाजार आहे, त्याच्यामध्ये एक बाजाराची पेट आहे. दोन्हीचा हट भरले घनदाट, आपण मिळाले वार कटी केले. हट या शब्दाचा बाजार. तर नरदेह एक बाजारातला पदार्थ, जगरूपी बाजारातला नरदेह एक पदार्थ माल आहे. ये साथी आलेल्या ओळखा सांग, या साथीला या ओळीला आल्या म्हणून सांगून ओळखा. कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप. हो, का पुढचं उत्तर आहे. मृग जलच जाईल. हे मृग जल आहे, उन्हाळ्यातल्या झळा आहे, तसंही जग आहे. ज्ञानदेव पाहता पाहिले, स्वप्न केले, ज्ञानोबर आहे आपल्या कथामध्ये, ह्याचा विचार बी केला तर स्वप्नासारखं आहे. आणि स्वप्नासारखं म्हणजे प्रातिभाषिक आलं. आता या प्रातिभाषिकमध्ये झालेला विषय लक्षात आला पाहिजे. सदुष्ट अविद्याचं कार्य प्रातिभाषिक. सदुष्ट अविद्या कोणती? झोप ही दोष आहे आणि त्या दोषामुळे स्वप्न. सदुष्ट अविद्याचं कार्य प्रातिभाषिक आहे आणि निर्दुष्ट अविद्याचं कार्य व्यावहारिक आहे. निर्दुष्ट अविद्या कोणती? जिथं झोप नाही, जागृती आहे, उपादान करणं अविद्या आहे, अविद्या उपादान करणं जागृतीच आहे, म्हणून ही व्यावहारिक सत्ता. पण दृष्टीस्थितीवादी दृष्टीने दोन्ही एकच आहे. आणि स्थूल दृष्टीच्या पुरुषाला हे 3 सत्ता कल्पित सांगितल्यात. कल्पितच आहेत. प्रातिभाषिक सत्ता ते कल्पनाच केली आणि व्यावहारिक सत्ता ही कल्पना केली, पारमार्थिक सत्ता सुद्धा कल्पना केली. कारण कल्पनेने नावं देत नाही. ब्रह्म शब्दाचा विषय काय? ब्रह्म सत्ताला आहे का? सत्ता रूपात ऐकते, त्याला काय सत्ता सांगायची. पण कळण्याकरता त्याची प्रातिभाषिक सत्ता होण्याची का? तिन्ही काळामध्ये त्यानं होती ती. मी नाही असं कोणती तुम्ही आहेत ती कोणती सत्ता इथं आली? पारमार्थिक. कारण त्रिकाळ आवाज त्याला पारमार्थिक. आणि देहबुद्धी का नाही? हे व्यावहारिक. स्वप्न कधी नाही. सुषुप्ती दोषामुळे वाटत ते प्रातिभाषिक. सुषुप्ती दोष गेला की ते स्वप्नाचा लय होतो. पण जे दोषयुक्त कार्य असतं ते प्रातिभाषिक. आणि प्रातिभाषिक हे शब्द आहे, त्यात लय बी नाही, उत्पत्ती बी नाही. म्हणून हे स्थूल बुद्धी करता व्यावहारिक सत्ता मानलेली आहे. कशामुळे? स्थूल सुरत्या करता. चला, विचार दृष्टि से देखे, विचार दृष्टि से तो तीनही प्रकार की सत्ता बने नाही. आराखनाची आता मी सांगितलेलं, विचार दृष्टी जर पाहिलं तर गुरूंची आठवण येतं. हे कारणाचा विचार कळल्यावर हे कार्य करत आहे. कार्यात राहून कारणाचा विचार तितका समन्वय लागत नाही. कारण कळल्यावर कार्याची कसं ते व्यावहारिक दृष्ट्या सांगतो. आईबापावरून मुलाचे लक्षणं. आईबाप ज्या गुणाचे आहेत त्याच्यावरून ते कार्य तसं होतं. तसं आत्ताचं वाक्य, तीनही प्रकार की सत्ता बने नाही. तिन्ही प्रकारे सत्ता नाहीच. मग का सांगितलं? पुढचा स्रोत जसा असतो तसा आम्ही शब्द मांडले. तिन्ही प्रकार सत्ता बने नाही. हाँ, और जागृत स्वप्न की परस्पर विलक्षणता भी बने नहीं. हे दोन्ही अवस्था वेगळ्या रूपाच्या नाहीत.
जागृतीची अवस्था, स्वप्नावस्था हे दोन एकाच लक्षणाचे आहेत, याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून तर काय सांगावं, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्न ते जाईल, कोणाचे गणमत, कोणाचे मायबाप. हो, हे फार अधिकारी सोय जमत नाही. आणि इतकं समजून गुरुजींनी सांगावं, हे सगळं चित्र समजायचं, पण सवय लावायचं, उलट नाही लावायचं. काय कळलं ह्याच्यात? व्यवहार तर बिनचूक करायचा आणि मनात तर मिथ्याचा निश्चय बदलून द्यायचा. शिववर हा सांगू तुम्हाला, गुरुजी सांगा. आमच्या उदाहरण सांगतो. चोखोबाराचा अभिषेक, चोखोबाराचा अभिषेक पांडुरंगाने केलाय. आणि चोखोबाराला बोलले, देवा भगवान म्हणले, चोखोबा माझ्या पाय पसतर ना. नाही गेले, मी इथंच बरं म्हणले. काय लक्षात येतं, चोखोबाराचा अभिषेक पांडुरंगाने केला. समाधीमध्ये देताना पांडुरंगाचे गळून आले, डोळे भरून आले. आणि पण चोखोबाराय म्हणले, नाही मी पायापासून इथंच आहे. तिथे आचार आला आणि ब्रह्मज्ञान भगवंतांनी समाधी दिली. चोखोबाराय कोणाच्या मुलीशी किंवा कोणाच्या मुलाचे लग्न केलं का? ही बिनचूकपणा ही काय. हां, आचार आलंच नाही. आणि काय म्हणतात महाराज, स्वतः काय सांगितलं, तो का म्हणे आम्ही विधीची जनिते स्वयंभावाचे केले नाही. तो कोराय म्हणते आम्ही सगळ्या जगाचं वेदाचे निर्माण करते आहेत, स्वयं आहेत, आम्हाला आश्रय विषय नाही, आम्ही कोणत्या प्रमाणाचा विषय नाही, एवढा अनुभव आणि आचार असा आहे. तसं नसतं. म्हणून गुरुजीची आठवण मी सांगत असतो, गुरुजींनी सांगू ब्रह्मज्ञानाने प्रपंच करावं, इतर करूच नाही. कारण ब्रह्मज्ञानी पुरुषाला जिथले तिथं व्यवहार बिनचूक शास्त्र करतो, म्हणून लाभ तोट्याचा परिणाम नाही. आणि तुमचं कसं, थेंबणी ओले होऊन वारेने सुखे, 1.5 पैसा मिळाला खात्यावर बसल्यासारखं, आणि 10 रुपये हरवले की चपलन तोंड बडवल्यासारखं. थेंबणी ओले होऊन वारेने ही जीवाचं लक्षण आहे. म्हणजे स्थूल बुद्धीनं हे सांगायचं आहे ना, म्हणजे 3 सत्ता केल्यात. हो, कोण कोण आहे याच्यात, कोण कोण आले आता सांगितलं. हो, जीवनमुक्त महात्मा बिनचूकच वागल, पण परिणाम काही होत नाही. का समजून बिनचूक आहे ना. बेगड्याची भावली असं निश्चित झाल्यावर लाभ तोटा, खापराचं वाहन लेकरण केलं लाभ तोटा. तसं देहाधिक जगत बेगडच भावली वाटलं तर मरण आहे का नाही, मग जन्म आहे का नाही. हां, हीच आहे चाचणी परमार्थाची. शास्त्राची प्रक्रिया पाठ होतील, शास्त्र कळेल, शास्त्र सांगता येईल, पण निश्चय हीच आहे. बेगड्याची भावली ना, नाही आपण गणित सोडवतो, पण सिद्धांत असा आहे. बेगड्याच्या भावलीसारखं जग वाटले की सुख दुःख गेलं, लाभ तोटा गेला, जन्म मरण गेलं, मी माझं गेलं. हो, असं. आणि सुखाकडे गेल्यावर वासना संपली, कर्तव्य संपलं. जग मिथ्या जर ठरलं तर मोह गेला, आणि सुखात रमलं तर उत्थान नाही. गुरुजींनी आबून घेतलं होतं. आनंदोरी आजी परमानंदोरी जया सुटते म्हणते गोविंद, विठोबाचे आम्हा आनंद सदा, विठोबाचे वेळी आम्हा आनंद सदा. विठोबाचे वेळ म्हणजे परमात्म्याचे निध्यास. वेळा माणसं म्हणजे निध्यास असतात तिथं. हे सगळे वेळे असतात ना, कोणत्या तरी विषयाचा अधिक शक्तीच्या बाहेर परिणाम झाला म्हणून त्याचं वेळ असतं. त्याच्यामुळे हे गरवतात आणि त्या वेळेत वायाला जातात. कोणाला पैशाचे, कोणाला बायकाचे, कोणाला लोक चांगले म्हणे, हे सगळे वेळे. त्याला उदाहरण जर तुम्हाला शास्त्र आलं का आहे का नाही, पण त्याचा भाऊ सुभाऊ खरा होता.
त्याचा उद्धार करा. भाऊ असं तर असं असावा. पण ते मदरसाचे मुलं म्हणून सगळं मदरसाच्या मुलाची स्थिती तीच असते. चला विषय का सांगितला नाही की स्थूल कोणाला म्हणावं. जगसत्याचं बुद्धी असलेल्या मग ते कोणी असो, शास्त्री असेल, पंडित असेल, जपित असेल, हे सगळं ओरिंदर शुक्रिया देणे मन को जिकार. स्थूल बुद्धीवर बोलवर कमी. यद्यपि सत्वगुण खरा का खोटा? उत्तर दे. जगसत्याचं बुद्धी खरं आहे, ज्ञानाचं दिसलं मिथ्या आहे. आता दोन्ही अंगाने बोलत जावं रे. तू मूर्ख असू द्या, आम्हाला तुम्हाला मूर्ख म्हणत नाही, मूर्ख असतो, पण मूर्ख ही शहाणा होत असतो. आता हे मावलं एरी तरी मी मूर्ख. ज्ञानोबारांनी आपली भूमिका घेतली की मी मूर्ख आहे. ज्ञानोबारांची मूर्खपणा स्वतः अंगावर घेतला तर मग आम्हाला मूर्ख म्हणण्याची गरजच नाही. वस्तू तिची आहे. जरी झालं अविवेक, माऊली म्हणते माझ्याजवळ विवेक नाही तरी संत कृपा दीप उजळलेला. पण श्री गुरुच्या कृपेने हे माझा जे जीव दशा नाहीशी झाली, साक्षी चेतन प्रगट झालं. गुरु कृपेने दीप उजळलेला. आणि एरवी जर पाहिलं तर तिथे दिनता नाही, दिनता आहे बरं का. माऊली ज्या ज्यावर संत दिन दाखवतात त्यावर त्यांची लिंक असते. एक आपण सांगतो तुकोबार, देवा मी चंडाळ चंडाळ म्हणता लागत तसे वेळ. तुकोबार चंडाळ होते. चंडाळ म्हणणे इतकं सुद्धा वेळ नाही मला, मी इतका चंडाळ म्हणजे किती कनिष्ठ भूमिका घेतली. पण ही लिंक त्यांची देवा पुढे. म्हणून कोणाचे कसं बोलावा, कोणाचं कसं वागावा हे जेवढ कळत नसतं. नाही कळत. चला स्थूलवर किती बोललं तर कमीच पडेल. आणि स्थूल दृष्टीने 3 सत्ता सांगितल्या पुढे. यद्यपि वेदांत परिभाषादिक ग्रंथन में पूर्व प्रकार के व्यवहारिक और प्रातिभाषिक पदार्थन का भेद कहा है, याते 3 सत्ता मानी है. आता वेदामध्ये स्थूल दृष्टीने सत्ता मांडतात. वेदामध्ये 3 सत्ता सांगितल्या तर कोणत्या दृष्टीने पुढचा स्रोत असेल तसा. शहानिया पुरे एकच होते. जर ऐक तुकोबाऱ्याचं शहानिया म्हणजे अधिकाऱ्याला एकदा सांगितलं काम बघतंय. आणि दुसरं काय शहानिया पुरे एक होते ना, हे शहानिया एक शब्द सांगितलं त्याच काम बघतं. आणि साहस करून स्वीकृती म्हणजे स्थूल दृष्टीला अनेक प्रकारे त्याच्या डोक्यात बसवतं. म्हणजे स्थूल बुद्धीचा माणूस आहे. कमी सामग्री असलेलं परमात्मा सामग्री कमी असल्यामुळे त्याला कोणा सांगावं लागतं. मग त्या बुद्धिमंत पुरुषाचा विचार नाही सांगत मी त्याला आता पुढे लई वेळ त्याच्यावर जाईल फुकट. चिंतन तसं राहते. मग आम्ही सांगतो सिद्धांत कळण्याकरता आणि त्याच्यामुळे पंक्ती बाजूला राहते. तैसे विद्यारण्य स्वामी ने भी 3 सत्ता मानी है. विद्यारण्य स्वामी पंचदशीचे करते. पंचदशी आहे माझ्याकडे, त्यांनी 3 सत्ता मानल्या. काहे ते यह प्रसंग तीनों ने लिखा है. 2 प्रकार के देहादिक पदार्थ है. म्हणून तिथं असं लिहिलंय. याचं कारण काय आहे 3 सत्ता मानण्याचं? तर 2 पदार्थ आहेत. कोणते 2 पदार्थ? प्रकार के देहादिक पदार्थ है. किती? 2 प्रकार के देहादिक पदार्थ है. 2 प्रकारचे देहादिक जगत पदार्थ आहेत. एक तो ईश्वर रचित है, सो बाह्य है. और दूसरे जीव के संकल्प रचित है, सो मनोमय कहिए है ना. किती उघड आहे. ईश्वर रचित कोणते पदार्थ आहेत? ईश्वर निर्माण केलेले 1-2 सांग ना. झाड, पशु पक्षी. झाड, पशु पक्षी. इतकं लांब जाण्यापेक्षा स्थूल देखून निर्माण कर. स्थूल देखून निर्माण केला है ना. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती.
वाढेल श्रीपती सगळे दोन्ही. आईच्या उदरात लहान मुलाला कोण सांभाळत आहे आणि दुधाची उत्पत्ती कोणी केली? म्हणून हे बाह्य पदार्थ ईश्वरचेच आहेत आणि म्हणून मग ईश्वर आहेत. आता मनाने देहाला मी म्हणतो, म्हणून मनाने मानलेले काही पदार्थ आहेत आणि ईश्वराने, मग देहाधिक ईश्वराने निर्माण केलेला आणि म्हणून देहाला मी मानलेला. हा 3 दोनों में जीव संकल्प ते रचित अंतर मनोमय साक्षी भाष्य हे. लक्षात ठेव जावं लागतं बरं का. आता हे तर मला थोडं सांगते, हे वाचलेला विषय सांग, थोडं सांग रे थोडा. बोलमय रचित जे पदार्थ आहेत ते साक्षी भाष्य आहेत. आता मनोमय रचित म्हणजे कोणते पदार्थ? का मनाने कुठल्याही विषयाचा संबंध, कोणत्या विषयाचा आकार झाला, हे मनोमय पदार्थ. मनोमय पदार्थ म्हणजे कोणत्याही पदार्थाचा मन आकार धरतं, त्याला मनोमय पदार्थ म्हणून. हे मनोमय पदार्थ साक्षी भाष्य आहेत. असंच मनोमय सृष्टी हे सुख दुःखाला कारण आहे. मनोमय सृष्टी सुख दुःखाला कारण का? हे ईश्वरच आहे हे कळत नाही म्हणून. न म्हणा देह माझा असा न भरोसा कळो. देह तो मिळवलं का तो घेतला, तो मिळवला बी नाही, तो घेतला नाही, देवने दिलाय. मग देवने दिलेला ईश्वर सत्यच आहे आणि मनाने मानलेलं कल्पित आहे. मग देह माझा मनाचं मनाची कल्पना आहे का काय? आणि तुझा देह तर तू का त्याला टाकून देतो, तो का त्याचं हे नाहीसं करत नाहीस, तुझ्या मनासारखाच स्थूल देह सांभाळत नाहीस. माझा म्हणणार स्थूल देह पडतो नाही, त्याला पडू देऊ नको ना, त्याचं आयुष्य वाढव ना तू. म्हणून ईश्वर रचित पदार्थ काही आणि मनोमय रचित पदार्थ आहे. मनोमय रचित असणारा पदार्थ साक्षी भाष्य आहे आणि ईश्वराने निर्माण केलेला तो कसा बघू? और ईश्वर रचित बाह्य है सो प्रमाता प्रमाण के विषय है. म्हणजे ईश्वर हे पदार्थ बाहेरचे ते कोणते आहेत? प्रमाता प्रमाण प्रमेय. प्रमाता म्हणजे जीव, मग आविदेव शिष्ट म्हणा किंवा अंत्यकरण विशिष्ट म्हणा. प्रमाण म्हणजे वृत्ती, घटपटाधिक झाड दृपदिक पशुपशुधिक ईश्वर रचित हे त्याचे विषय आहे. पशुपशुधिक वर्षाधिक हे कोणी निर्माण केले? ईश्वराने. आहे का नाही? थोडं चिंतन नसते रे मला, जरा लांब तो इतकं लांब बोलत नसतं, पण काय करावं ते खेड्यापाड्यात राहून अशी बोलायची सवय लागली ना, हे गौण बोलणं माझं. पण नावेला आम्ही खेड्यापाड्यात राहून निकट चिंतन नाही राहिलं. त्यांच्या करता समजुती करता खाली घ्यावं लागलं, ती तशी सवय लागली आहे. ते खरंच आहे, पण तुमच्यासारखं इतकं खाली बोलायचं नसतं. ही एक पंचवीस आहे. आता तुम्ही शाळेत तुमच्या हात असतात, मग तुम्ही लावलेल्या वृक्षाला फळ तुम्ही आणता का ईश्वर आणतो? ईश्वर. मग तुमचं म्हणायचं काय कारण आहे? सगळ्याला फळ फार मोठं चिंतन आहे. काही झाडाला फळच येत नाहीत. असं काय केलं ईश्वरने? वेळेला फळ आहे का? काही झाडाला फळच नुसतं वाढतं. ईश्वर संकल्प कळतं का मला? म्हणून ईश्वर रचित पदार्थ प्रमाता प्रमाणाचे विषय आहेत आणि मनोमय रचित फक्त साक्षी भाष्य आहे. मनाचे संकल्प कोणाला कळतात? साक्षीला. आता तो साक्षी ते मन संकल्प याचा अंतर किती आहे बरं? अंतर आहे का नाही? अंतर आहे, पण अवजा कळू देत नाही. अंतर आहे. जर अंतर नसतं तर साक्षी वेगळं राहिलं नसतं ना. पण न कळण्यामुळे अभेदच वाटतो, कल्पित संबंध आहे. म्हणून साक्षी भाष्य मनोमय पदार्थ आहेत आणि ईश्वर रचित एक पदार्थाचे व्यवहार सत्यामध्ये आले, ते प्रमाता प्रमाण प्रमेय त्रिपुट आहे. और अंतर मनोमय देहादिक ही जीव को
सुख दुःख के हेतु है। आणि आंतर पदार्थ जे आहेत मनाने जे मानलेले पदार्थ आहेत ते सुख दुःखाचे कारण आहेत. सांगू का थोडं? जिथं आपलेपण आहे तिथं पण दुःख होतं आणि जिथं आपलेपण नाही तिथं दुःख होत नाही. इथे आपले मानले मग ते काय असं जागा असेल, बैल असेल, वाडा असेल, मुलगा असेल, बायको असेल, बहीण असेल, लेक, हे आपले मानले. पण हे सगळं ईश्वर रचित का तुझं रे? पण आपलेपणा असल्या मग ही तर मग मी विचारलं तर मी विचारच करत नाही पाहता पारमार्थिक. मला काय घेणं नाही, केलं तर लाभ होईल, नाही केलं तर माझे नुकसान नाही. केवढा अर्जुनाने आपल्या कर्तव्य रूपक केलंय. हो देवा, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, मला ज्यांनी धनुर्वेद दिलाय तो दयाचा सागर, त्याला मारू. भीष्माचार्य कोण दीपक की ज्याच्यामुळे तुला हात टेका लावले तो भीष्माचार्य. भीष्म एकच होऊन गेला. भीष्म प्रतिज्ञाच खरे. तुकोरा भीष्म पण केला खरा, धनुर्धर उद्धरिले. तुकोरा भीष्माचार्याचा पण खरं केला आणि अर्जुनाचाही उद्धार केला. असा युक्तिवाद श्रीकृष्णाचा आहे, भगवंताचा आहे. तुम्हाला नाही युक्ती करत. हो, दोघांची भूमिका कायम करू शकते. याचा उद्धार केला आणि त्याच्या सत्यपणाला तपाला बाजू देऊ नये. भीष्म पण केलं खरा, धनुर्धरा उद्धरिले. हे तुकोरांनी सांगावं. तुम्हाला काय, तुम्हाला उद्धार बी करता येत नाही आणि तपही राहू देत नाही. तप भंगवलं का भगवंतांनी भीष्माचार्याचं? आणि भक्ताचा उद्धार केला का नाही? ते कोणाकडे अटकल? ईश्वराकडे. आणि तुमचं तुम्हाला कोणतंच होत नाही. फक्त मोहाने व्हायला जातात. म्हणून मोह साक्षी भाषा आहे का प्रमाता भाषा? साक्षी भाषा. हा, ऐकल्यावरच ना. मोह काहीच कळू देत नाही. स्वतःच्या देहाचं परत वाहत नाही तर काय सांगावं. इतका मोह जबरदस्त. पण चिंतन जर केलं तर दया पुरुषाचे मन सांगून गेले मोह. असा जो महात्मा प्राप्त झाले स्वरूपाला त्याच्या जवळ मोह आणि मान नसतो. म्हणून मनोमय पदार्थ साक्षी भाष्य आहे आणि मनोमय पदार्थ सुख दुःखाचं कारण आहे. आणि मनोमय पदार्थ म्हणजे आपले जिथे अस्तित्व ते मनोमय पदार्थ. पण हे ईश्वराचं असतं हे माहित नाही. और बाह्य जो ईश्वर रचित है तो सुख दुःख के हेतु नहीं. बाहेरचे जे सुख दुःख पदार्थ ते सुख दुःखाचं कारण आहे. कोण तो सांगतो तुला. झाड लावलं, किंवा झाड आले, त्या झाडाकडून तुम्हाला सुख दुःख होते का? जनावर आहेत, त्या जनावरकडून सुख दुःख होते का? पण ती जनावर माझे म्हणले तर मग सुख दुःख होईल. आणि सगळे जनावर म्हणले ईश्वराचं तर हो. म्हणून हे सगळे जग ईश्वराने केले ना. जयापासून सकळ मंडळे झाले तो हा पंढरीचा राणा नाही अनुमान श्रुतीशी. ज्याच्या पण त्रिभुवन जगत झालं ती विहर सत्ता आहे आणि ते ईश्वर निर्मित आहे. तिथे माझे म्हणत तुला काही हक्क नाही आणि ते ईश्वराच्या सृष्टीत ईश्वराने दिलं असं म्हणजे तुला सुख दुःख होणार नाही. पण मनाने जिथं माझं मी तिथं सुख दुःख आहे. देह पंचमहाभूताचा आहे का तुझा? देह देवाने दिलाय का तो मिळवलाय? मग तुला माझं म्हणून काय कारण आहे? चला, ईश्वरचित पदार्थ सुख दुःखाचे कारण नाही आणि मनाने मांडलेले पदार्थ सुख दुःखाचे कारण नाही. याते अंतर मनोमय पदार्थांची निवृत्ती मुमुक्षु को अपेक्षित है. मग कोणते पदार्थ नष्ट करायचे? मनोमय. मनोमय पदार्थ मी या देहाशी म्हणे मी स्त्री पुत्र धन दारा देखे म्हणे माझे तरी काळाचे खाजे आई समजायचं केलं. या देहाला मी म्हणतो, देहाच्या संबंधी माझे म्हणतो, हे मनोमय पदार्थ. आणि ज्याला हे माझे म्हणतो ईश्वर रचित आहे का नाही? तो जाय का ईश्वरावर चाललंय ते ईश्वर.
तुला माझं म्हणून काय कारण आहे? तोच उद्या भगवंत सांगणार आहे त्याला. कार्य हे तुझं उद्या ऐकतोच विषय. बाह्य प्रपंच सुखदुःख का हेतू नाही. है ना. ते शेत काय तुला दुःख देते का सुख देते? काही नाही. त्याच्यात तू पेरलेलं कमी जास्त वाटत म्हणून तू सुख दुःख बघावं लागलं. जमीन काही म्हणते का माझ्यात घो पेरा का फुल का आई म्हणत नाही. तसं ईश्वर पदार्थ माझं म्हणू नको, ते देवाचं मन, मग तेवढं सुख दुःख होणार नाही. देह सुद्धा देवाचा मन, मग तेवढं सुख दुःख होणार नाही. आणि तू जर माझं म्हणशील, दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणल्यावर मग मात्र सुख दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. याते टाकी निवृत्ती अपेक्षित नाही. म्हणून कशाची निवृत्ती अपेक्षित नाही? बाह्य पदार्थ कोणी केलेले? ईश्वर. मग ईश्वर पदार्थ न्यायचं करायचं का मनमय पदार्थ न्यायचं करायचा? म्हणून जसं ऐक नीट, लिंग देह जो भंग झाला नाही तो रे बापा मुक्ती कशी? तो मुक्त मुक्त म्हणतो, पण मन मिळालंय का? लिंग देहाचा बाध झालाय का? वासना संपली का? तर मुक्त मन. तर मी साक्षी भाष्य मला कळलं असं म्हण. मनाचा साक्षी जर झाला तर मनात सत्व नाही, मनाला अस्तित्व नाही. मग जिथे सत्ता शून्य पदार्थ तो तुला काय करू शकतो? पण तुझ्या न कळण्यामुळे, तू साक्षी चेतन आहे ही तुला न कळल्यामुळे त्या मनाला तुझं अस्तित्व आहे. आणि मग तुझ्या अस्तित्वावर ती उड्या मारते. आणि तुझं अस्तित्व काढून घे त्या मनाचं काय करत? याला दर्शन दिलंय, पण ती दर्शन द्यायची विचार आमचं जमत नाही. तुला लई भीती वाटते, उला सांगत नाही. गेल्या सोडून. जैसे इथं पण दिलाय, जैसे दो पुरुषन के दो पुत्र विदेश में गए होवे, तिनमें एक का पुत्र मरी जावे, एक का जीवता होवे, तो जीवता पुत्र बड़ी विभूति को प्राप्त होए के किसी पुरुष द्वारा अपने पिता को अपनी विभूति प्राप्ति का और द्वितीय के मरण का समाचार भेजे. आता याच्यात मनोमय सृष्टी आणि ईश्वर सृष्टी, दोन ग्रस्ताचे दोन मुलं मोठ्या शरीराला गेले आणि एक संपलं म्हणून एक व्हायला गेलं आणि एक श्रीमंत झाला त्याच्या कर्मानुसार. पण मधल्या पुरुषाने जो जिवंत आहे ते मेला म्हणून सांगितलं. जो मेल आहे तो उद्या मोठं विभूती मोटरसायकलवर त्या विमानाने येत आहे असं सांगितलं. मग आता याच्या मनातल्या मेला म्हणून हिरोलाच बसला का नाही? आणि तो जिवंत आहे. आणि जो मेल आहे त्याला सांगितलं तुझं, मग हे जिवंत असं वाटलं का नाही? पण ही मनोमय सृष्टी. जी मेल आहे त्याला सांगतो तुझा मुलगा जिवंत आहे, जो जिवंत आहे त्याला सांगतो तुझा मुलगा मेला. मग मेला आहे का ह्यांनी मनाने कल्पना केली? मग मनाने कल्पना केलेले पदार्थ सुख दुःखार कारण असते. ईश्वर पदार्थ सुख दुःखार. चला समाचार सुनाने वाला दुष्ट होवे. हाँ, मग असं दुर्बुद्धीचं माणसं असं करतेच ना. याते जीवते पुत्र के पिता को कहे तेरा पुत्र मरी गया, है ना? आलं का तीच? और मरे पुत्र के पिता को कहे तेरा पुत्र शरीर ते निरोग है, बड़ी विभूति को प्राप्त हुआ है, थोड़े काल में हस्ती आरूढ़ बड़े समाजते आवेगा. मग आता सुख दुःख कोणाला? मनाला मानलेले ना. मग मेला का तो जिवंत आहे, जो मेला तो मोठ्या विभूतीला प्राप्त आहे. म्हणजे हे सगळ्या मनाच्या गोष्टीवर अवलंबून, सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. तुझा इथं काय नाही. देह कोणाचा? धन कुबेराचे. त्याचे मानवाचे काय आहे? देह काळाचे, धन कुबेराचे. त्याचे मानवाचे काय आहे? काय आहे तिथं? तो कामाने कार्य नाशवंतासाठी देवासमोर तुटी पडतोच. ए वेड्या, नाशवंतासाठी देवापासून लांब का करायला लागला? तसं नाही होते. मन निघत नाही आणि मनाला बाजू ठेवल्याशिवाय सुख दुःख जात नाही. आणि मनाचा संबंध आहे तो पण सुख दुःख टळतच नाही. मनाला दर्शक कर, मनाचा साक्षी आहेस तू हे लक्षात घे, पण सुख दुःख नाही. म्हणून काल शिवा म्हणला आठवतं, शरीराचे एवढे येता होतात बाबा,
आम्हाला कळतं तुमच्या सांगितलं, त्या व्यथेचं माप नाही तर तुम्ही आपल्या मस्तीत होता, हे बी तुम्हीच कळून दिलं म्हणून कळायला लागलं. हो. तर मला सुख दुःख हे वाटत नव्हतं. का? गुरुची कृपा. हे लक्ष ठेवा. याच्याकरता चिंतन आहे. रडत बसण्याकरता नाही, हसण्याकरता नाही. रडण्याने हसणं मनात आहे झालं. तो रडण्याच्या हसण्याच्या पलीकडे आहे. रडलं तरी म्हणत, हसलं तरी म्हणत, पण हे दोन्ही लपोट आहेत, दोन्ही खोटे आहेत. मनच दर्शवायचं त्याचं हसणं रडणं कुठं लागलंय नाही, पण काय जेव्हा कळत आहे. चला ठेवा दृष्टांत. बरं. हा ता वंचक वचन को सुनिके जीवते पुत्र का पिता रोवे हे बड़े दुःख को अनुभव करे है ना. ज्याचा मुलगा जिवंत आहे, वाईट शब्दामुळे तो रडत बसला. और मरे पुत्र का पिता बड़े हर्ष को प्राप्त होवे है. मुलगा तर वारलाय, पण त्यांना सांगितलं तुझा मुलगा जिवंत आहे, उद्या हत्ती घोड्यावर येतो, तो हसतो. पण खरंच ते म्हणजे ईश्वर पदार्थ सुख दुःखाला कारण का? माझं म्हणण्यावर पदार्थ सुख दुःखाला कारण आहे. हा, ईश्वर पदार्थ सुख दुःखाला कारण का? पण ईश्वर निर्माण केलेले पदार्थ माझं म्हणल्यावर मग मत सुख दुःख, आणि माझं हे म्हणण्याचं धर्म आहे. आणि ते तर महाराज म्हणतात न म्हणा देह माझा ऐसा. अरे देह जर तुझा नाही तर देहामध्ये कुठे नाही आले. इस रीति से देशांतर विषय ईश्वर रचित पुत्र जीवे है तो भी मनोमय पुत्र मरी गया याथे दुःख होवे है. ईश्वर रचित जीवते का सुख होवे नहीं. तैसे दूसरे का ईश्वर रचित पुत्र मरी गया है ताका दुःख होवे नहीं. मनोमय जीवे है ताका सुख होवे है. याते जीव सृष्टि ही सुख दुःख की हेतु है, ईश्वर सृष्टि सुख दुःख की हेतू नाही. हे चांगलं लक्ष ठेवलं म्हणजे परमार्थ होईल. मोह राहील का? कशामुळे तुम्ही दुसऱ्याच्या पदार्थावर मोह करता? गंमत आहे का ना. ज्याचा जिवंत आहे त्याला मेला म्हणून सांगितलं, तुझे रडत बसला. ज्याचा मेला तो जिवंत आहे म्हणून हसत राहिला. पण ईश्वर सृष्टी पदार्थ तुम्हाला सुख दुःखाला कारण आहे, म्हणून सृष्टी सुख दुःखाला कारण आहे. म्हणून या मनाने एक भगवंताचं ध्यान करावं तर सुख होईल, नाही या मनाने आपलं स्वरूप ओळखावं सुख होईल. या मनाने ईश्वर सृष्टी माझी आहे असं म्हणजे दुःख टळायचं नाही. याच्याकडे परमार्थ आहे. बरं, परमार्थ लोकांनी चांगलं म्हणावं.